नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत NGO रजिस्ट्रेशनबद्दल. मित्रांनो, अनेक लोकांनी NGO रजिस्टर केलेले आहे. अनेक लोकांना नवीन NGO रजिस्टर करायच्या आहे. परंतु त्या कुठल्या ॲक्ट खाली रजिस्टर करायच्या किंवा तुमच्या ज्या NGO आहे त्या कुठल्या ॲक्ट खाली रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्याचे फायदे तोटे काय, याचा आपण ह्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. तर पहिलं जे रजिस्ट्रेशन असतं ते रजिस्ट्रेशन सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860 हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा ॲक्ट आहे आणि त्याच्या अंडर ती सोसायटी म्हणून तुमचं NGO रजिस्टर होते. आणि महाराष्ट्रामध्ये जे काही धर्मदाय आयुक्त ऑफिस आहे त्या ऑफिसमध्येच ह्या सेंट्रल ॲक्टनुसार तुमच्या NGOचं रजिस्ट्रेशन होतं आणि त्याला सोसायटी असं म्हटलं जातं. आणि ते सोसायटीचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग त्याचं जो काही महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट आहे त्या पब्लिक ट्रस्ट ॲक्टमध्ये सुद्धा त्याचं रजिस्ट्रेशन होतं. तर अनेक लोकांना प्रश्न असतो की सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमच्या NGOचं कार्यक्षेत्र काय असतं. तर जसं मी सांगितलं की सोसायटीचं रजिस्ट्रेशन ॲक्ट हा केंद्राचा कायदा आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदा आहे. तर जेव्हा तुमच्या ट्रस्टचं रजिस्ट्रेशन हे सोसायटीखाली होतं तेव्हा तो तुमच्या ट्रस्टचं कार्यक्षेत्र हे पूर्ण भारतभर असतं. त्याच्यामुळे तुमची जर सोसायटी असेल तर तुम्ही पूर्ण भारतभर तुमच्या ट्रस्टच्या ॲक्टिव्हिटीज करू शकता. तर पहिलं जे रजिस्ट्रेशन आहे ते सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट खाली आणि त्याचंच कन्व्हर्जन दुसऱ्या ॲक्टमध्ये महाराष्ट्रामध्ये होतं. प्रत्येक राज्यामध्ये तसं होतं, परंतु महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्टनुसार त्याचं रजिस्ट्रेशन होतं. म्हणजे सोसायटीचं पण रजिस्ट्रेशन असतं आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट खाली सुद्धा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून तुमचं रजिस्ट्रेशन होत असतं. दुसरा जो प्रकार आहे तो डायरेक्ट ट्रस्ट. ह्या डायरेक्ट ट्रस्टमध्ये काही लोक एकत्र येतात समाजसेवेसाठी आणि ते एक ट्रस्ट फॉर्म करतात. त्याच्यामध्ये स्वतः ते ट्रस्टी असतात, दुसरे कोणीही मेंबर नसतात. आणि हा जो ट्रस्टचा फॉर्मॅट आहे हा साधारणतः मंदिरासाठी किंवा प्रायव्हेट ट्रस्टसाठी उपयोगी पडतो आणि हे डायरेक्ट ट्रस्ट म्हणून आपल्या महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट खाली रजिस्ट्रेशन होत असतं. तर हा झाला दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकार म्हणजे सेक्शन 8 कंपनी. ही सेक्शन 8 कंपनी ही कंपनी ॲक्ट खाली रजिस्टर होते आणि त्याला कमीत कमी 2 डायरेक्टर लागतात. हा सेक्शन 8 कंपनी म्हणजे थोडंसं कॉर्पोरेट स्ट्रक्चर झालं. तर सेक्शन 8 कंपनीखाली सुद्धा तुमची NGO ही रजिस्टर करता येऊ शकते. आता ह्या 3 प्रकारचे प्रत्येकाचे काही फायदे तोटे आहे. जी काही पहिली आपण बघितली सोसायटी रजिस्ट्रेशन, त्याच्यामध्ये तुम्हाला मेंबर असावं लागतं. त्या मेंबरमधनं तुमचे ट्रस्टी निवड होतात. साधारणतः दर 5 वर्षांनी किंवा तुमच्या घटनेमध्ये जे काही म्हटलेलं असेल, नियमावलीमध्ये जे काही सांगितलं असेल त्यानुसार ते तुमचे विश्वस्त मंडळ हे नेमणूक केलं जातं सभासदांमधून आणि मग तो ट्रस्ट त्यांच्यामार्फत रन केला जातो. म्हणजे सोसायटीमध्ये सभासद असतात. दुसरा जो प्रकार आहे डायरेक्ट ट्रस्ट, त्याच्यामध्ये ट्रस्टी असतात. त्याच्यामध्ये काही सभासद नसतात, ट्रस्टी असतात आणि त्यांच्यामार्फत तो ट्रस्टचा कारभार चालतो. आणि तिसरं जे काय आहे सेक्शन 8 कंपनी, याच्यामध्ये जसं मी सांगितलं की कमीत कमी 2 डायरेक्टर असतात आणि त्यानुसार त्या सेक्शन 8 कंपनीचं काम चालत असतं. आता सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात कॉमन विचारला जाणारा प्रश्न म्हणजे तुम्ही कुठली ट्रस्ट रजिस्ट्रेशन केलं आणि तुम्हाला CSR कोणत्या ट्रस्टला मिळतो. तर जे मी काही सांगितलं की हे जे तिन्ही जे आहे सोसायटी, ट्रस्ट आणि सेक्शन 8 कंपनी, ह्या तिघांना सुद्धा CSR मिळतो. असं काही नाही की तुमची सोसायटी आहे म्हणून तिला CSR मिळणार नाही, ट्रस्ट आहे म्हणून तिला CSR मिळणार नाही. तर ह्या तिघांना पण CSR मिळतो. याचा कंप्लायन्सचा जो विषय आहे तर तिघांना पण तुम्हाला कंप्लायन्स करावे लागतात. पहिले जे 2 आहे सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट आणि डायरेक्ट ट्रस्ट, याच्यामध्ये दरवर्षी तुम्हाला ऑडिट रिपोर्ट हा धर्मदाय आयुक्त ऑफिसला
सबमिट करावा लागतो आणि सेक्शन 8 कंपनीला तुम्हाला MCA पोर्टलवरती दरवर्षी तुमचं ॲन्युअल रिटर्न, ऑडिट रिपोर्ट हे सबमिट करावे लागतात। याच्यामध्ये सेक्शन 8 कंपनीमध्ये कंप्लायन्स कॉस्ट थोडीशी जास्त असते। इतर जे आहे सोसायटी आणि ट्रस्ट, इकडे जर तुमचे ऑडिट रिपोर्ट लेट झाले तर तिकडे फार काही अशी जास्त पेनल्टी नाही आणि पेनल्टी जरी लागली तरी ती माफ करण्याचे पॉवर धर्मदाय आयुक्ताला असतात। परंतु सेक्शन 8 कंपनीमध्ये जर तुमचे रिटर्न लेट झाले तर तुम्हाला पर डे पेनल्टी असते। दरवर्षी तुमच्या डायरेक्टरची KYC करावी लागते। ते जर लेट झालं तर त्यालासुद्धा हेवी दंड आहे। त्यामुळे सर्वांनी एक लक्षात घ्यायचं आहे की NGO स्थापन करताना प्रत्येकाचे फायदे काय, तोटे काय, हे सगळं व्यवस्थित बघून तुम्हाला कुठला फॉर्मॅट ॲप्लिकेबल होणार आहे त्यानुसार तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे। सोसायटीमध्ये तुम्ही अनेक मेंबर घेता, म्हणजे तिथे इलेक्शन आले, दर 5 वर्षांनी इलेक्शन आले, प्रत्येकाचं मत आलं आणि त्याच्यामध्ये सर्वांना सामावून घेण्याची ताकद त्या सोसायटीमध्ये असते। जे डायरेक्ट ट्रस्ट केलं असतं त्याच्यामध्ये लिमिटेड लोक असतात, तेच डिसिजन घेतात, तेच कायमस्वरूपी तुमचे ट्रस्टी असतात आणि सेक्शन 8मध्ये तुमचे 2 डायरेक्टर असतात, तेच तुमच्या त्या कंपनीचं कार्य सांभाळत असतात। तर असं आपण ह्या रजिस्ट्रेशनबद्दल आपण बोललं। मित्रांनो, हे जे काही ट्रस्ट रजिस्ट्रेशन आहे आणि अनेक लोकांचे कन्फ्युजन आहे, याबद्दल मी एक बुक लिहित आहे, पुस्तक लिहित आहे आणि ते लवकरच मी प्रदर्शित करणार आहे। याच्यामध्ये ही जी काय आपण चर्चा केली याची डिटेल चर्चा त्या पुस्तकामध्ये मी करणार आहे। धन्यवाद।